ओम नमः शिवाय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नामस्मरणाची अनुभूती किंवा कोट्यावधी नामस्मरणाची फलश्रुती भाग 2 मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. हा विषयच इतका हेवी आहे आणि त्याची अनुभूती वगैरे घेणं दूरच, पण माझ्या घरातलं चालतं बोलतं उदाहरण मी आपणा सर्वांपुढे आज ठेवू इच्छिते. म्हणजे माझी आजी कैलासवासी ताराबाई मराठे, हिला असंख्य कोट्यावधी लोक ओळखतात, कारण तिने परमपूज्य आईंचा प्रचार महाराष्ट्रात, कर्नाटकात सर्व दूर केला आणि जवळजवळ 300 शाखा परमपूज्य आईंच्या सगुण रूपात म्हणजे परमपूज्य आईंच्या मार्गदर्शनाखाली चालू केल्या. तर तिचा अनुभव, तिची प्रचिती, तिला प्राप्त झालेल्या सिद्धी ह्या मी आज ह्या व्हिडिओच्या निमित्ताने शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ आजीला समर्पित करू इच्छिते. तिच्या एवढी योग्यता नाहीच आहे, पण तिचा आदर्श ठेवूनच आम्ही सगळेजण मार्गक्रमण करत आहोत आणि आज नाही उद्या तिच्या मार्गावर चालण्यासाठी परमपूज्य आईंनीच आम्हाला ती ताकद, ते बळ आणि ती सुबुद्धी द्यावी. आता माझ्या आजीच्या भजनाप्रमाणे ते नाम कसं ट्रान्सफर होतं ते आपण बघूया. शिवे दिले विष्णू प्रती, विष्णू दिले देवा प्रती, देवे दिले संतान प्रती, तारक हे नाम. ओम नमः शिवाय. संते दिले भक्तान प्रती, उद्धरिले सांगू किती, नामाची असंगती, तारक हे नाम. ओम नमः शिवाय. म्हणजे सत्संगतीचा परिणाम आपण जसा म्हणतो तसं नामाच्या संगतीने कितीतरी जण उद्धरले असं ह्या भजनात म्हटलेलं आहे. आणि नामाच्या संगतीनेच माझी आजी सुद्धा उद्धरली, ह्याचंच उदाहरण, ह्याचेच अनुभव आज आपण इथे बघणार आहोत. आता थोडक्यात सांगते, खूप मोठा काही अनुभव विस्तृत सांगत नाही, पण माझ्या आजीचं लग्न व्हायच्या आधी तिच्या माहेरी श्रीराम जय राम जय जय राम हा जप होता, हा मंत्र होता त्यांच्या घरी. आणि लहानपणापासूनच धार्मिक वृत्ती असल्याने श्रीराम जय जय रामचा लक्षावधी आणि हळूहळू कोट्यावधी तिचा जप होऊ लागला. नंतर काय झालं की लग्न होऊन माझे आजोबा कैलासवासी यशवंत मराठे ह्यांच्यासोबत लग्न होऊन ती ठाण्याला आली. आणि लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवत असताना तिच्या आईने म्हणजे माझ्या पणजी आजीने तिला पांगारकरांचं दासबोध हा ग्रंथ दिला. त्याच्या आधी सुद्धा दासबोधाची असंख्य पारायणं झालीच होती, पण मुलीला सासरी जाताना सोबत कोण जाईल तर हा सद्गुरू जाईल. किती गोड बघा. बाकी कोणीही त्या काळात मोबाईल नाही, व्हिडिओ कॉल नाही, लगेच कोणी फ्लाईट घेऊन जाऊ शकत नाही, पण माझी पणजी आजीचा विश्वास की माझ्या मुलीबरोबर समर्थ नक्की जाते, म्हणून दासबोधाचा ग्रंथ दिला आणि सांगितलं की ह्यातला रोज एक काय म्हणतो त्यातला उल्हास असेल किंवा काय असेल तो चॅप्टर रोज एक वाचत जा. त्याप्रमाणे आजीचा नेम चालू होता. श्रीराम जय जय राम हा जप कोट्यावधींच्या संख्येने झाला होता. बरं, इथे विशेष करून हायलाईट करायची गोष्ट ही की तो कोट्यावधी झालेल्या जपाची कुठेही नोंद नाहीये बरं का. आता जे काय आपण त्या जपाचे ग्रुपचे वगैरे मिरवतो ना की आमचा इतका कोटी संकल्प पूर्ण, म्हणजे मी त्याच्या विरुद्ध नाहीये, पण ती जपसंख्या आपण जेवढी मोजतो तेवढा मी हा जप केला हा अहंकार त्याला चिकटून राहतो. पण माझ्या आजीने श्रीराम जय जय राम आणि नंतर ओम नमः शिवाय कसं ट्रान्सफॉर्मेशन झालं हे आज आपण बघणार आहोत. अतिशय इंटरेस्टिंग अनुभव आहे तो. पण नंतर ओम नमः शिवाय आणि आधी श्रीराम जय जय राम
ह्याच्या जपाची कुठेही नोंद नाही. कारण नोंद ही फक्त परमेश्वराकडेच असावी असं काही जणांना वाटतं. त्यातली एक माझी आजी. झालं असं की परमपूज्य आईंचं दर्शन 1956 साली ठाण्याला ब्राह्मण सोसायटीमध्ये परमपूज्य आई आलेल्या असताना झालं, तिच्या मैत्रिणीच्यामुळे. आणि मग दर्शन झाल्यावर तिला जाणवलं की मनाचं समाधान, पूर्ण मनाचं समाधान होणारं ठिकाण म्हणजे संतांचं, असं आजवर ग्रंथांमध्ये वाचलं होतं, ऐकलं होतं. आणि त्याप्रमाणे मनाचं समाधान तिचं परमपूज्य आईंच्या दर्शनाने झालं. आणि मनाचं समाधान झाल्यावर अतिशय अडचणीत होती ती, कारण तिला 72 रोगांनी पछाडलं होतं. डॉक्टरांनी आता सांगितलं होतं की यांचे खूप कमी दिवस राहिलेत. 4 मुलं पदरात, नवरा अतिशय नास्तिक. आणि आता डॉक्टरांनी अशी सूचना दिली होती की ह्या बाईंचे खूप कमी दिवस राहिल्याने आता मुलांची कुठेतरी सोय करा, अनाथ आश्रमात असेल किंवा कुठे बाहेर अशी सोय करावी लागेल. असं असताना परमपूज्य आईंचं दर्शन झालं. मनाला गारवा वाटला एवढ्या संकटात सुद्धा. आणि परमपूज्य आईंना काय काय प्रश्न विचारायचे हे तिच्याकडे, आपल्याकडे कशी लिस्ट तयार असते ना, PTO, प्लीज टर्न ओव्हर, ती लिस्ट संपतच नाही तक्रारींची, तशी तिच्याकडे पण तयार होती. पण झालं असं, तिच्या सुदैवाने त्या दिवशी परमपूज्य आईंचं प्रवचन झालं आणि त्या प्रवचनातनं तिच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तिला मिळाली. आणि मग तिने ठरवलं की दुसऱ्या दिवशी जाऊन ह्यांनाच गुरु करायचं आणि त्यांचा अनुग्रह घ्यायचा. पण हे उद्या करायचं हे ठरवलं. आणि आज रात्रभर किंवा आज संध्याकाळपासून तिच्या मनात होतं की मी तर अगदी बालपणापासून श्रीराम जयराम जय जयराम हा जप केलाय आणि परमपूज्य आईंचा मंत्र ओम नमः शिवाय आहे, तर तो मला कसा काय जमेल? मी श्रीराम जयराम जय जयराम विसरून ओम नमः शिवाय माझ्या तोंडात येईल का? कारण ज्याला त्या गोष्टीची प्रॅक्टिस असते, आता आपण जर ओम नमः शिवाय सोडून दुसरा मंत्र म्हटला तर 5 मिनिटात आपल्याकडे ओम नमः शिवाय परत येतं. हे तुम्ही करून बघा सगळ्यांनी, मी करून बघितलेलं आहे. अशा तिच्या मनात सगळं चालू असताना तिची द्विधा मनस्थिती, रात्री म्हणजे पहाटे काय झालं की स्वप्नामध्ये पांगारकरांचा जो दासबोध आहे त्याच्यावरचे कपनी घातलेले समर्थ आले, समर्थ रामदास. काल संध्याकाळी ज्यांचं दर्शन झालं त्या परमपूज्य आई आल्या आणि मध्यभागी माझी आजी उभी आहे. आणि समर्थ म्हणतायत तिला की मीच स्त्री रूपाने अवतरलो असून तू ह्यांना आजपासून गुरु कर. असं सगळं दृष्टांत झाला. जाग आली. जाग आल्यावर जी काही घटना घडली त्याला दृष्टांत असं म्हणतात. जाग आल्यावर काय झालं, सहज ट्रान्सफॉर्मेशन झालं. श्रीराम जयराम जय जयरामच्या ऐवजी ओम नमः शिवाय हेच जाग आल्या आल्या प्रथम तोंडातनं बाहेर निघालं. ह्याला दृष्टांत असं आपण म्हणू शकतो. कारण काहीतरी वृत्तीत पालट, काहीतरी चमत्कार हा आपल्यामध्ये घडल्या तरच त्याला स्वप्न, खरा दृष्टांत आपण म्हणू शकतो. त्याप्रमाणे झालं. तिच्या मुखात ओम नमः शिवाय आलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी जाऊन तिने दुपारी परमपूज्य आईंचा अनुग्रह घेतला. आणि मग त्याच्या कालांतराने माझ्या आजोबांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. म्हणजे कट्टर नास्तिक ते परमपूज्य आईंच्या प्रचाराची सेवा मागणं इथपर्यंत फरक पडला. हा फक्त संत कृपेने होऊ शकतो. त्याच्यानंतर जोरदार परमपूज्य आईंचा प्रचार 300 शाखा चालू केल्या परमपूज्य आईंच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या गायडन्समध्ये. आणि आता अशी एक स्टेज आली अक्काजीची, जी आज आपण व्हिडिओचा विषय आहे, ती म्हणजे कोट्यावधी नामस्मरणाची अनुभूती. तिने आम्हाला कधीच शेअर केली नाही बरं का. हे सगळे मी पाहिलेले, मी अनुभवलेले अनुभव मी आज तुम्हाला सांगत आहे. तिने आम्हाला तिच्या तोंडाने हे बघ मला अशा अशा सिद्धी प्राप्त झाल्यात हे कधीही सांगितलं नाही. जो बोले सो डुबे नाही आणि जो डुबे सो बोले नाही. म्हणजे ज्याला अनुभूती आली आहे तो बोलत नाही, ती व्यक्त करत नाही, त्याचं मार्केटिंग करत नाही.
आणि जो मार्केटिंग करतो, जो सांगतो, त्याला अजून अनुभूती आलेली नाही, म्हणजे तो त्यामध्ये अजून पूर्णपणे लोणच्यात मुरल्यासारखा मुरलेला नाही. आता अनुभव क्रमांक 1. माझ्या आजीला जणू काही कोट्यावधी, 24 तास ओम नमः शिवायच तोंडात. आपण म्हणतो ना की जाता येता उठता बसता खाता पिता तुम रहो किसी ठाम करो कोई साभी काम पर भजो आठो याम. 24 तास ओम नमः शिवाय. काय होणार नाही सांगा. साधं 3.5 कोटी जप झाल्यावर सुद्धा त्या माणसाला दुसऱ्याच्या माणसाचं मनातलं कळू लागतं. पूर्णपणे जसं एक्सरे मशीनवर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसतं तसं समोरच्या माणसाचं अंतरंग 3.5 कोटी जप झाल्यावर जर कळू शकतं, तर माझ्या आजीचा कोट्यावधी जप झाल्यावर तिला सिद्धी प्राप्त झाल्या नाही तरच नवल. आता वाचा सिद्धी मी जी म्हणली त्याचं पहिलं उदाहरण. आत्ता ते लोक आहेत बरं का, तुम्ही त्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. आमच्या वाशी शाखेचे श्री साळवी यांची मुलगी, तिचं 12वी झाल्यावर किंवा 10वी झाल्यावरच साळवी काका काकूंचं आजीवर इतकं भाव आणि भक्ती आणि श्रद्धा की ते परमपूज्य आईच मानत असत माझ्या आजीला. आता असं मानणं वगैरे एका माणसाला हे किती बरोबर आहे वगैरे हा वेगळा मुद्दा आहे, पण त्यांना परमपूज्य आईंची ओळख माझ्या आजीकडनं कळल्यामुळे ते परमपूज्य आईंच्या रूपातच माझ्या आजीला बघत असत. आणि त्यांची श्रद्धा एवढी की अक्का काय सांगतील ते, कारण तशी अनुभूती त्यांना आधी आली होती. तर त्यांची मुलगी 10वी झाल्यावर त्यांनी माझ्या आजीचं मार्गदर्शन घेतलं आणि विचारलं की आमच्या मुलीने पुढे कोणतं शिक्षण घ्यावं. माझ्या आजीने सांगितलं की हिला डॉक्टर करा, मेडिकलला घाला. त्यावर ते दोघंही नवरा बायको आणि ती मुलगी पण खुद्द, तिचं काही खूप सायन्स हा विषय चांगला आहे वगैरे अशातला भाग नाही, त्याच्यात खूप बी मेरिटमध्ये आली वगैरे अशातला भाग नाही. आपण म्हणतो तसं नॉर्मल स्टुडंट, म्हणजे हुशारी नाही असं नाही, पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही त्याच्यामध्ये गती आहे आणि आपल्याला कळतं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर तसं काही नाही. त्यामुळे आई वडील आणि मुलीला आश्चर्य वाटलं की मी डॉक्टर होऊ शकीन का, पण अक्का सांगतायत म्हणून त्यांनी सायन्सला ऍडमिशन घेतली. नंतर देवाच्याच दयेने त्यांना मेडिकलला ऍडमिशन मिळाली. आणि अशक्य ते शक्य म्हणजे काय की कोणीही घरात डॉक्टरची बॅकग्राऊंडच नाही, आई वडील वेगळ्या क्षेत्रातले, आजवर डॉक्टर कोणी घरात झालेलं नाही, पण अक्काजीने सांगितलं म्हणून निव्वळ तिला मेडिकलला घातलं आणि ती ताई डॉक्टर झाली. ह्याला वाचा सिद्धी आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, मुंबईचेच एक गुरुबंधू, मी त्यांचं आत्ता परवानगी घेतलेली नाही म्हणून नाव घेत नाही, पण कोणाला हवं असेल शहानिशा करायची तर मी नाव नक्की शेअर करीन. तर आमचे मुंबईचे गुरुबंधू, त्यांना अनेक वर्ष मूलबाळ होत नव्हतं आणि आता अनेक डॉक्टरी उपाय करून मूल होण्याचं चान्सेस किंवा होप्सच त्यांचे गेले होते. असं असताना अक्काजीच्या संपर्कातच ते असल्यामुळे त्यांनी अक्काजीकडे नेम विचारला आणि अक्काजीने त्यांना नेम सांगून त्यावेळेलाच कोणीतरी अक्काजीला भेटायला आलेलं असताना तिच्यासमोर पेढ्याचा बॉक्स ठेवला होता आणि त्यातले 2 पेढे काढून तिने त्या गुरुबंधू आणि त्यांच्या मिसेसच्या हातात दिले आणि तुमचं सगळं म्हणजे परमपूज्याईंचा नेम करा आणि त्या नेमाने सगळं काही छान होईल असं संभाषण झालं. ते घरी गेले. काही महिन्यांनी काही दिवसांनी बायकोला दिवस गेले आणि मुलगा झाला. अहो, आज अनेक वर्ष डॉक्टरी उपायाने सुद्धा मूल होत नव्हतं, पण मुलगा झाला म्हणजे त्यांच्या घरात पण खूप जणांचं असं असतं ना की पुढे वंश चालवण्यात आधी एक तर मूल नाही आणि झालं तर मुलगी झाली तर वंश चालव वगैरे, हे सगळं जुन्या लोकांचं सांगते मी, आता आम्ही कोणीच हे मानत नाही. पण असं असताना मूल नसताना जे झालं तो मुलगाच झाला आणि तो वंश पुढे चालू राहिला. हा त्यांना अतिशय अविश्वसनीय आलेला, परमपूज्य आईंच्याच कृपेने आलाय बरं का अनुभव. मी माझ्या आजीचा मोठेपणा नाही, पण
तिच्याकडे वाचा सिद्धी कशी होती आणि ती कशी नामस्मरणाने आणि परमपूज्य आईंच्याच कृपेने आली हेच सांगायचंय. ह्याच्यात परमपूज्य आईंचं महत्व आणि नामस्मरणाचंच महत्व आपण सांगतोय. पण माझ्या घरी जर अशा अनुभूती आलेल्या व्यक्ती असतील तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या का नाही पोचू असा एक विचार मनात फक्त आला आणि म्हणून हा व्हिडिओ आज मी तुमच्या पुढे प्रदर्शित करत आहे. तसंच तिसरं उदाहरण, टिटवाळ्याला तिथे खूप भूत बाधा अघोरी उपाय वगैरे त्या काळात, आता काय मला माहित नाही, पण त्या काळात जोरदार चालू असायचे आणि टिटवाळ्यालाच आमचा सप्ताह पण व्हायचा. टिटवाळ्याला सप्ताह असतानाच असे अनेक अनुभव आहेत की अक्काजीने नामस्मरणाच्या जोरावर त्या घरातली भूतबाधा सुद्धा काढलेली आहे. हे आम्ही डोळ्यांनी बघितलेले अनुभव आहेत म्हणून सांगते. कपोल कल्पित, खूप युट्यूब चॅनलवर काहीतरी कपोल कल्पित इमॅजिनरी अनुभव सांगितले जातात, पण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त आणि फक्त डोळ्यांनी पाहिलेले, अनुभवलेले असे जेन्युइन असलेले अनुभवच आपण शेअर करतो. त्याच्यात कुठेही खोटेपणा नाही, कुठेही त्याच्यात TRP म्हणतो आपण तसं वाढवायचा प्रयत्न नाही. त्याच्यानंतर चौथा अनुभव मी स्वतः घेतलेला माझ्या आजीचा. माझं 10वीचं वर्ष होतं आणि मला पिरियड्सचा प्रचंड प्रमाणात त्रास होत होता आणि आम्हाला आता काळजी वाटू लागली. 10वीची प्रिलिम आली, मेन फायनल परीक्षा आली आणि त्यावेळेला जर पिरियड्स असतील तर पेपरला जाणं सुद्धा माझ्यासाठी खूप कठीण झालं होतं किंवा अभ्यास करणं त्या काळात पूर्ण बेड रेस्टच घ्यायला लागायची. आणि आता प्रिलिम परीक्षा आली आणि आम्ही पुण्याला राहत असल्यामुळे अक्काजीचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून मी आणि आई ठाण्याला गेलो. अक्काजीला भेटलो, अक्काजीच्या पाया पडलो आणि तिला सांगितलं की तुझे आशीर्वाद फार गरजेचे. अक्काजी असा त्रास होत असल्यामुळे मला पेपर लिहिणं किंवा अभ्यास करणं त्या काळात खूप कठीण जाणार आहे. त्यावेळी अक्काजीनी काय आशीर्वाद असा काही साधू पुरुष देतात वगैरे असं काहीच दिलं नाही. फक्त सांगितलं की आहे तो नेम चालू ठेव आणि बालोपासना म्हणूनच पेपरला जा. आणि त्याच्यानंतर त्या अक्काजीला भेटल्याच्या दिवसानंतर पिरियड्सचा त्रास आपोआप कमी झाला. 10वीची परीक्षा उत्तम पार पाडली. त्याच्यानंतरची पण सगळी वर्ष, म्हणजे मला सांगायचंय की फक्त त्या संतांना कानावर घातलं, म्हणजे संत म्हणजे मी आजीला नाही म्हणते, पण मी आता परत परमपूज्य आईंकडे येते की आपल्याला फक्त त्यांच्या कानावर घातलं की बास, असं आता आपण फोटो समोर सुद्धा करू शकतो. अहो, परमपूज्य आई माझ्यासाठी कायम उभ्या आहेत आणि आपल्या आईसारखं किंवा आजीसारखं आपण फक्त त्यांच्या कानावर घालायचे आणि बुणबुण न करता त्या काय करतील ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. तर असं माझ्या 10वीचा अनुभव आहे. त्याच्यानंतर 5वा माझाच अनुभव मी परत सांगते. अनुभव म्हणजे मी घेतलेली माझ्या आजीची अनुभूती. काय झालं की वरळीला माझे आजोबा आजारी असताना माझ्या मावशीकडे, म्हणजे कर्वे, त्यांच्याकडे वरळीला माझे आजोबा ट्रीटमेंटसाठी होते आणि तिथेच आजी आणि आजोबा दोघेही होते. आणि इथे आम्ही नवीन घर घेतलेलं असल्यामुळे तिथे फर्निचरचं काम, म्हणजे आता जे बिबेवाडीचं घर आहे तिथे फर्निचरचं काम चालू होतं आणि काही छान फर्निचर घरात करून घेतलं. आणि आता अक्काजीला बोलवायचं, आता आजोबांना बरं वाटलं की त्यांना सरप्राईज द्यायचं की घरी काय काय घेतलेलं आहे किंवा केलेलं आहे. म्हणून आम्ही वरळीला आजोबांना भेटायला गेलेलं असताना मी, आई, बाबांनी कोणीच ही बातमी सांगितली नाही की घरी असं काम करून घेतलेलं आहे वगैरे. आपण आनंदाने सांगतो, असं आम्ही तिघांनी ठरवलं की अक्काजी आली ना कीच तिला सरप्राईज द्यायचं. पण वरळीला गेलेलं असताना आमचा असा पोपट झाला की गेल्यावर गप्पा गोष्टी झाल्या आणि नंतर त्या गप्पा गोष्टीत अक्काजी म्हणली की तुम्ही हॉलमध्ये ही केस केली, त्याच्यानंतर किचन मध्ये हे असं फर्निचर केलंय ना,
असं म्हणल्यावर आमच्या तिघांचेही चेहरे बघण्याजोगे झाले आणि आम्ही जे सरप्राईज देणार होतो ते तिथेच उघड पडलं. पण नंतर घरी आल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही तर अक्काजीला तिघांपैकी कोणीच सांगितलेलं नाही. बाकी पण मामांना आम्ही सांगितलेलं नाही की मामांनी अक्काजीला सांगितलं वगैरे. मग अक्काजीला हे सगळं कळलंच कसं? त्यावेळेला आम्हाला कळलं की तिला ज्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या तिच्यापासून लपतच नाहीये. ही नामस्मरणाची अनुभूती आहे. आता 6वा मलाच मीच घेतलेला अनुभव परत अक्काजीचा सांगू इच्छिते. तो म्हणजे 1995 साली पुणे बिब्बेवाडी येथील सप्ताहाची स्थापना झाली. तो सुरुवात झाला आणि 1995 ते 1997 3 वर्ष आम्हाला अक्काजीचा सहवास, तिचा अनुभव कथन, तिचं मार्गदर्शन सप्ताहाला मिळालं. आणि 1997 साली म्हणजे शेवटच्या वर्षी आमचा सप्ताह झालेला असताना काय झालं की ती फक्त अनुभव कथनापुरतीच खाली यायची. आमचं घर दुसऱ्या मजल्यावर आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि पालव काकांच्या इथे जिथे ग्राउंडवर सप्ताह चालतो तिथे आपण जय जय पांडुरंग हरी हा गजर चालू झाला की तो संपल्यावर जनरली अनुभव कथन सप्ताहात सुरू होतं, हे सर्वांना माहिती. त्याप्रमाणे माझी सेवा काय असायची की जय जय पांडुरंग गजर सुरू झाला की घरी जायचं आणि अक्काजीला व्यवस्थित खाली घेऊन यायचं आणि मग अक्काजी अनुभव कथन करणार, कारण तब्येत साथ देत नव्हती म्हणून. त्याप्रमाणे जय जय पांडुरंग गजर सुरू झाला, मी घरी गेले, अक्काजीला जिन्यातनं घेऊन येत होते. पण माझ्या अंतःकरणामध्ये सारखं चालू होतं की गजराची जी नशा आहे ती सगळ्यांना माहिती आहे की किती सुंदर गजर आपल्या इथे घेतला जातो. आणि माझ्या मनामध्ये सारखं चालू होतं की अक्काजीला थोडं जय जय पांडुरंगाच्या आधी घेऊन येता आलं असतं तर मला तो गजर, त्या गजराची मजा मिळाली असती. आणि ते सगळे विचार अक्काजीला पोचलेच की हो. ती जिना उतरताना म्हणली की बनूताई, म्हणजे मला बनूताई म्हणायचे, की बनूताई तुला आज गजर मिळाला नाही म्हणून वाईट वाटतंय ना, उद्या आपण आधीच जाऊया हा गजराच्या. बाप रे, माझे मनात विचार काय चालू आहेत ते अक्काजीला कसे पोचले आणि माझी चूक झाली वगैरे हे मी नंतर मान्य केलं की अक्काजी असं काही नाही, मला काही त्रास झालेला नाहीये, मी उद्यापासून आहे त्याच वेळेला तुला न्यायला येईल. पण सगळं काही मनात चालू आहे ते सगळं समोरच्याला पोचणं हे संतांचा अनुभव आपण म्हणतो, पण तसंच आम्ही आमच्या आजीचा अनुभव घेतलेला आहे. हे सगळं कशाने साध्य होऊ शकतं? ऐसा नामाचा महिमा. मी एके ठिकाणी वाचलंय की 3.5 कोटी जप झाल्यावर त्या माणसाला ट्रान्सपरंट, म्हणजे ग्लासमध्ये पाणी घातल्यावर ते जसं दिसतं तेवढं ट्रान्सपरंटली समोरच्याचं हृदय ओळखता येतं. आता अजून काही 5 मिनिटात मी अनुभव नामस्मरणाचे शेअर करते आणि मग आपण ह्या व्हिडिओचा शेवट करूया. आता नामस्मरणाचे अजून अनुभव. नामस्मरण काय करतं माहितीये, आपल्याला जर डिहायड्रेशन झालं म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते बघा खूप वेळेला, मग सलाईन लावतात किंवा इलेक्ट्रॉल घ्यायला सांगतात वगैरे वगैरे, तर शरीरातली पाण्याची कमतरता भरून काढण्याचं काम हे नाम करू शकतं. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण मी हे पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे, माझा अभ्यास झालेला आहे, म्हणून मी अनुभव पटकन शेअर करते. आता संत मंडळी अनेक दिवस, म्हणजे परमपूज्य आई पण माझी आई जवळच्या सहवासाला होती, अगदी जवळच्या. त्यामुळे ती सांगायची की अगं किती 8-8 दिवस काही खायच्याच नाहीत. मग ती संत मंडळी काही न खाता कशी काय राहू शकतात, याचं उत्तर मला गुरुदेव रानड्यांच्या पुस्तकात मिळालं, वाचनात आलं. गुरुदेव रानड्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या शरीराला ज्या पोषण मूल्यांची, म्हणजे जे न्यूट्रियंट्सची गरज आहे ती सर्व पोषण मूल्ये नामात असल्याने अन्न घेतल्याचे फायदे नामस्मरणाने मिळतात. विठ्ठल नाम सुधारस सेवुनी, विठ्ठल प्रेमी डोल घडी घडी, विठ्ठल वाचे बोल. दत्तोपंत गांधी म्हणून मोठे भक्त होऊन गेले,
त्यांना कॉलरा झालेला असताना दर 10-10 मिनिटांनी जुलाब व्हायचे आणि घरातले म्हणत होते मुलगा असून किंवा डॉक्टरांना बोलवा, पण ते काय करायचे, ते म्हणले डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही, पाण्यात तीर्थ घालून 13 वेळेला श्रीराम जयराम जय जयराम म्हणून ते तीर्थ घ्यायचे दर थोडा थोडा वेळाने. मुलाला म्हणले अरे डॉक्टरची गरज नाही, राम नाम रस पी जई, मी जर राम नामाचा रस घेत आहे तर मी मरीन कसा म्हणे. आणि खरंच थोड्या दिवसात ते पूर्ण बरे झाले. तसेच गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य, त्यांना इन्फ्लुएन्झा, लाईफ थ्रेटनिंग डिसीज आहे हा, इन्फ्लुएन्झा झाला असताना ते पण नामस्मरण करत तीर्थ घ्यायचे बर का. ताप आलेला आहे अंगात, त्यांची भावना अशी होती की शंकराने विष प्राशन केल्यावर त्याचा दाह जर कमी झाला तर इन्फ्लुएन्झाचा दाह कमी होणार नाही का. काय लॉजिक आहे, काय भक्ती आहे, काय दृढ श्रद्धा आहे हो त्या नामावर आणि सद्गुरूंवर. आणि त्यांच्या भावनेप्रमाणे त्यांना बरं देखील वाटलं. नामा म्हणे नामे नासुनिया पाप, करी सुख रूप भक्ता लागे, कैलासींचा राजा भोळा चक्रवर्ती. तसेच एक रामदासी बुवा मालाडचे आजारी पडले की गुरूंचं तीर्थ घ्यायचे. त्यांचं आर्ग्युमेंट त्याच्यावर असं होतं की गुरूंच्या नामाने जर भवरोग बरा होतो, त्यापुढे देहाच्या रोगाचं काय घेऊन बसलात, तो बरा होणार नाही का. दत्त नामाचा गुटका घे प्रण, तेव्हाच होईल सुटका रे. असं त्यामुळे तुम्ही असं करू नका, म्हणजे करा पण जेव्हा त्या गुरूंवर, त्या नामावर त्याच्यावर दृढ विश्वास असेल, तेवढी निष्ठा असेल, तेव्हाच अनुभूती येईल. परत निष्ठेचाच प्रश्न आला. हरिनामामृत पिऊनी मना, पुष्ट होई होई रे मना. मग मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, दिवसभरात 10 मिनिटं तरी नामस्मरण करायला सुरुवात करूया. त्याच्यानंतर रोज 15 मिनिटं नामाने, असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की नामस्मरणाने इतर जे नाम घेत नाहीयेत त्यांच्या तुलनेमध्ये 20% मेमरी वाढतीये, विल पॉवर, कॉन्फिडन्स, सहनशक्ती, इम्युनिटी, ह्या सगळ्या गोष्टी करिअरसाठी आणि संसारासाठी, मटेरियलिस्टिक आयुष्यासाठी आणि परमार्थासाठी सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. मग त्या नामाच्या शक्तीचा अनुभूती घ्यायला काय बरं हरकत आहे. नंतर तिसरा फायदा कबीरजी सांगतायत की हरी बोलो हरी बोलो भाई, हरी ना बोले वाकू राम दुराई. हरी जर म्हणला नाहीस तर राम दूर जाईल रामराया, आणि हरी म्हणलास तर पाप ताप दुःख दैन्य हरण करणारा तो हरी, आणि म्हणून तो जवळ येईल हरी नाम घेतलं तर. आणि नाव घेतल्यावर देवाचं सहाय्य म्हणजे काय, हे सगळं हरण करेल तो, म्हणजे सहाय्य मिळेल. आणि सहाय्य मिळालं की हृदय निर्मळ होईल, आणि हृदय निर्मळ झालं की मग फक्त आनंद आणि आनंदच, दुःखाला तिथे स्थान नाही. पण हृदय निर्मळ होण्यासाठी म्हणून नाम घेतलं पाहिजे. काहे को पडता खिन खिन गीता, राम नाम से सब कुछ होता. मग नामस्मरणाचे फायदे, एक तर ह्या सगळ्या अनुभूती मिळतील, ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतील, नामाने हृदय निर्मळ होईल, नामाने देवाचं कायमचं सहाय्य मिळून आपण सुखी होऊ. आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे कबीरजी म्हणताय काहे कुपडता खिन खिन गीता, म्हणजे ते गीता वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन ते आचरणात आणून, हा लॉंग कट आहे, आणि आचरणात आणून मग हृदय निर्मळ होणं ही PhD परीक्षा दिल्यासारखं आहे. आणि शॉर्टकट म्हणजे फक्त हरी बोलो, हरीचं नाव घेऊन डायरेक्ट हृदय निर्मळ होऊन देवाचं सहाय्य मिळणं, हा शॉर्टकट. मग लॉंग कट हवा असेल तर काय, गीता काहे कु पडता खिन खिन गीता, लॉंग कट हवा असेल तर सगळे ग्रंथ वाचत राहा. शॉर्टकट हवा असेल तर दिवसभरात 15 मिनिटं ओम नमः शिवाय, तुमचा कोणता मंत्र असेल तो करत जाऊया.
मग कबीरांसारखं गावत नाचत वैकुंठ जाना, म्हणजे तो यमघाट जो मोठा आहे तो कबीरांनी अतिशय आनंदाने नाचत पार केलेला आहे. आणि म्हणून हरी बोलो हरी बोलो हरी बोलो भाई. आणि आता शेवट आजीच्या गाण्यानेच, जशी आजीच्या गाण्यानेच सुरुवात केली होती. देव भक्त एकची होती, भक्ती सुखे सुखावती, भजन घोषे रंगुनी जाते, तारक है नाम ओम नमः शिवाय. सद्गुरु मंत्र सोपा देती, दृढ धरी मना चित्ती, तारा विनवी चरणा प्रती, तारक है नाम ओम नमः शिवाय. त्याने काय होतंय? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कलियुगे तारक नाम, मोक्षाचे हे साधन. म्हणून ओम नमः शिवाय. धन्यवाद.